नमस्कार मंडळी, आज आपण चव महाराष्ट्राची ह्यांचे मसाले वापरून गावरान चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा पाहणार आहोत। तर सुरुवातीला ह्या लाकडाच्या बॉक्समध्ये चव महाराष्ट्राचे ह्यांचे बिर्याणी मसाला, हिरवा मसाला, खानके मटन मसाला आहेत आणि हा बॉक्स जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा दुप्पट सुगंधित आणि खमंग हे मसाले आहेत। सोबतच गरम मसाला आहे जो की सर्व खडे मसाले वाळवून पारंपरिकरित्या वाटलेला आहे। सोबतच 5 मसाले देखील आहेत। तर चला कृतीला सुरुवात करूया। ही गावरान बिर्याणी बनवण्यासाठी मी चुलीचा वापर केला आहे। तुम्ही गॅसचाही वापर करू शकता। तर तूप चांगलं तापलं की ह्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल जरा जास्तीचं घालायचं। सोबतच आता खडे मसाले आपण घालणार आहोत, जे की मिरची, तमालपत्र, शहाजिरे, वेलची, दालचिनी, मोठी वेलची, चक्री फूल, दगडफूल, थोडेसे धणे असे आपण वापरलेले आहेत। आणि हे मसाले आहेत हे आपण छानपैकी तेलावर 1 मिनिट तरी परतायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध हा बिर्याणीत जाईल। आणि मित्रांनो, इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण कोणत्याही मॅरिनेट किंवा धनेपूड, जिरेपूड असे कोणतेच मसाले वापरणार नाहीत, कारण चव महाराष्ट्राची ह्यांचे खमंग मसाले बिर्याणी मसाला असताना काय गरज आहे आपल्याला दुसऱ्या मसाल्यांची, हो की नाही? तुम्ही एकदा नक्की वापरून पहा, तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल। मसाले आपण छान परतलेले देखील आहेत। तर आता आपण इथे कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे। तर आता सुरुवातीला सर्वप्रथम आपण कांदा घालूया बारीक चिरलेला। इथे मी 7 कांद्यांचा वापर केला आहे, जे की बारीक चिरलेले देखील आहेत। कांदा आपण जास्त परतवायचा नाही, जवळपास कांदा आपण 3-4 मिनिटं परतवायचा आहे। मग आपण अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालूया। 5 मिनिटांनंतर टॅमॅटो देखील घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून 15 मिनिटात ठेवूया। 15 मिनिटांनंतर पाहू शकता छान मसाले शिजलेले आहेत आणि त्यांनी तेल देखील सोडलेलं आहे। आता आपण घालूया मसाले, जे की लाल मसाला, हळद आणि चव महाराष्ट्राची यांचे खमंग गरम मसाला व मीठ, फक्त एवढेच मसाले घातलेले आहेत। मंडळी, तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल। आता आपण सर्व मसाले तर घातले, आता आपण स्पेशल चव महाराष्ट्राची ह्यांचा बिर्याणी मसाला आहे तो घालणार आहोत। चवीला अत्यंत उत्कृष्ट आणि वास देखील सुगंध आहे। आता आपण ह्या मसाल्याला कट करून आपल्या बिर्याणीमध्ये घालूया, जेणेकरून आपली बिर्याणी ही दुप्पट स्वादिष्ट लागेल। 1 चमचा मसाला मी ह्यामध्ये घातलेला आहे। मग आपण चिकन घालणार आहोत। हे अर्धा किलो चिकन आहे। चिकनला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करूया। आपण मॅरिनेटचा वापर केला नाही। आपण ही गावरान बिर्याणी आहे जी फटाफट बनून तयार होते। आता आपण पाणी घालणार आहोत। जवळपास 2 ग्लास आपण ह्यामध्ये पाणी घालू शकतो, मात्र मी इथे 1च ग्लास पाणी घातलेला आहे आणि पुन्हा चिकन मी मिक्स केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता यावर आपण झाकण देऊ 10 मिनिटं शिजले। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता चिकन हा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि ग्रेव्ही देखील घट्ट झालेली आहे। तुम्हाला विश्वास बसतो का मंडळी? हे आपण मॅरिनेट वगैरे काहीच केलं नाही। ही सर्व कमाल चव महाराष्ट्राची ह्यांची बिर्याणी मसाल्याची आणि गरम मसाल्याची आहे। आता कोथिंबीर पेरून आपण पुन्हा 5 मिनिटं ठेवूया। मग 5 मिनिटांनंतर आपण यावर कोथिंबीर घालूया। आता इथे मंडळी तुम्ही बघू शकता, मी इथे आपला साधा जो भात असतो आपल्या घरी आपण जो खातो तो भात आपण इथे घालणार आहोत, कारण मी बासमती इतर कोणत्याही भाताचा वापर केला नाही, कारण हे गावरान बिर्याणी आहे आणि गावरान बिर्याणी पारंपरिकरित्या भाजायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल हा आपण भात का टाकलेला आहे, तर मंडळी याचं कारण जे आहे, बासमती बिर्याणी आपण नेहमी खातो, पण
आता एखाद वेळेस आपण चांद तारा किंवा आपल्या घरच्या भाताची बिर्याणी खाऊन तर बघा किती चव लागते त्याला। तर भात घातल्यानंतर आपण यामध्ये कलर्स घालणार आहोत, वरून कोथिंबीर देखील पेरणार आहोत आणि हा भात त्याचा गठ्ठा होणार नाही की काहीही होणार नाही। भात अगदी सरसरी आणि लुसलुशीत होईल आणि अजिबात चिपकणार नाही। तुम्ही पाहू शकता इथे वरून तूप देखील घातलेला आहे। आता झाकण देऊन छानपैकी आपण 15 मिनिटं काढूया, वाफ काढू। त्यानंतर आता आपण चिकन रस्सा बनवूया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। आता सोबतच खडे मसाले देखील घालणार आहेत। त्यामध्ये तमालपत्र, लवंग, जावेत्री आणि दालचिनीचा वापर आहे। मसाले तेलामध्ये आपण चांगल्यापैकी परतवून घेऊया। मग ह्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। कांदा हा एकच घेतलेला आहे, जास्त नाही घेतलेला, एकच मोठा कांदा घेतलेला आहे, कारण आपल्याला रस्सा पाहिजे। कारण बिर्याणीचा जो भात असतो त्यासोबत हा रस्सा अतिशय उत्कृष्ट लागतो। तुम्ही एकदा हे कॉम्बिनेशन नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। व्यवस्थित पकडून आपण मिक्स करूया। पाहू शकता कांदा गुलाबी झालेला आहे, जास्त कांदा शिजवायचा नाही। आता आपण जी पेस्ट केली होती ती ह्यामध्ये घालायची आहे। सोबतच तुम्ही समोर पाहू शकता आपली चव महाराष्ट्राची हे मसाले देखील आहेत। आता ह्यामध्ये आपण चिकन घातलेलं आहे। चिकनला आपण ह्या मसाले आपण जे टाकलेले आहेत जसे की कांदा, खडे मसाले, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, ह्यामध्ये चिकनला आपल्याला चांगलं असं फ्राय करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांचा खमंग जो आहे तो आपल्या चिकनमध्ये व्यवस्थितरित्या उतरायला पाहिजे। आणि तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा, ही माझी पद्धत आहे, ही तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण कुठलेही मसाले घातलेले नाही। चिकनला 10 मिनिटं वाफ काढल्यावर आता आपला स्पेशल मसाल्याची बारी येते, ते म्हणजे खांडके यांचा मटन मसाला। तुम्ही हे चिकनमध्ये देखील वापरू शकता। अतिशय उत्कृष्ट मसाले आहेत। मी वास घेऊन पाहिला तर बापरे, कधी एकदा तर जेवण शिजतो आणि मी खातो असं मला झालं होतं। सोबतच आपण आपले घरगुती लाल मसाला, हळद आणि गरम मसाला देखील घालणार आहोत, जे की चव महाराष्ट्र ह्यांचं आहे। आणि हे मी नक्की तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला गरम मसाला पाहिजे तर तुम्ही चव महाराष्ट्राची ह्यांचाच मसाला घ्या, कारण अतिशय छान मसाला आहे, वापरून पहा तुम्ही। मस्त आता चिकन देखील आपलं मसाल्यामध्ये कोट झालेलं आहे। तर आता आपण ह्या स्टेजमध्ये जरासं पाणी घालून टॅमॅटो वरून टाकायची आहे। आता तुम्ही म्हणले टॅमॅटो का शिजवली नाही? मंडळी, ही माझी पद्धत आहे, जी बिर्याणीच्या रस्त्यासोबत खूप छान लागते। तुम्ही एकदा करून पहा, खूपच स्वादिष्ट लागते। आता ह्याच्यामध्ये मी जरासा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरून कोथिंबीर देखील पेरलेली आहे। तुम्ही तरी पाहू शकता कशी छान आपल्या रश्श्याला आलेली आहे। आणि जर तुम्हाला आणखीन तरी हवी असेल तर तुम्ही तेल देखील जास्त घाला सुरुवातीला। आता आपलं चिकन इथे शिजलेलं आहे, तर चला आपण आता प्लेटिंग करूया। बिर्याणी वाढलेली आहे। आता आपण आपल्या चिकनचा रस्सा, भाकरी आणि एक गोष्ट राहिली ते म्हणजेच कांदा, लिंबू हे नसेल तर जेवणाला काहीतरी कमतरता भासते। तर हे आपण बघू शकता तुम्ही, बिर्याणी जी आहे त्यामध्ये जे खमंग खरपूस भाजलेले जे पीस आहेत ते किती छानरित्या दिसतात। आणि तुम्ही वाचू शकता ही बिर्याणी आपण नो मॅरिनेट, नो बासमती कशाचा वापर न केलेला आहे। तर तिथे तुम्ही तरी पाहू शकता जी ग्रेव्हीला आहे अतिशय उत्कृष्ट। आणि बिर्याणीचा भात देखील पाहू शकता व्यवस्थित झालेला आहे। आता आपण जराशी भाकरी ही रश्श्यामध्ये तुम्हाला बुडवून दाखवतो की कशी दिसते ते पाहू शकता तुम्ही। बिर्याणी जी आपण बनवली आहे ती गरम मसाल्याचा देखील वापर केलेला आहे। चव महाराष्ट्राची ह्यांचे गरम मसाला जो आहे तो मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्ही नक्की घ्या। त्यानंतर 5 मसाला जो आहे तो आपण तुम्ही भाज्यांमध्ये देखील वापरू शकता, सांबारमध्ये। इथे तुम्ही QR कोड स्कॅन केलं तर तुम्हाला त्याची माहिती देखील मिळू शकते। सोबतच हे लाकडाचे जे बॉक्स आहे मला प्रचंड आवडलं आणि मसाला तर त्यांचे दुप्पट। खांडके मसाले वापरून आपण चिकनचा रस्सा केला, बिर्याणी मसाला वापरून आपण बिर्याणी देखील केली। आता हा आहे हिरवा मसाला। तर हा चव महाराष्ट्राचा बॉक्स पाहू शकता, खरंच मला प्रचंड प्रमाणात आवडला। हे सर्व आपण केलेलं आहे चव महाराष्ट्राचे ह्यांचे मसाले वापरून। व्हिडिओ पाहण्यासाठी